भाविक आहे त्याची राहण्याची, बाकी निवासाची आणि बाकी सगळी व्यवस्था मी स्वतः करेन आणि हे माझं काम म्हणून मी करणार आहे। आणि यापुढे मी असं जाहीर करतो की हा भाग हे मी सगळं डेव्हलप करतो। तुम्हाला हे जिजाऊ सृष्टीचाच एक भाग म्हणून, एक तर जिजाऊ सृष्टीला जर वाटत असेल त्या हे सगळंच्या सगळं मी जिजाऊ सृष्टीला दान करायला तयार आहे, कारण मी विचारानं भरलेला माणूस आहे। फुले, शाहू, शिवाजी आणि पुरोगामी चळवळीचा मी एक कार्यकर्ता आहे। मी मंत्रालयात असेल कुठेही असेल तर विचारावर मी काम करतो, परिवर्तनवादी विचारावरती माझा विश्वास आहे आणि विकास करायचा असेल तर तो आपल्यालाच करावा लागेल आणि मान मोडून हे काम केल्याशिवाय होणार नाही, अशा प्रकारचा माझी स्वतःची भावना आहे। आपण मला या ठिकाणी बोलवलं, आपला जो काही या ठिकाणी माझा मान सन्मान केला आणि जे काही माझ्यावर जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी कधी सदैव तयार असणार आहे। ती राहील की मराठा सेवा संघाचं एखादं पद सुद्धा सर मला तुम्ही देऊन टाका। माझी इच्छा आहे या चळवळीमध्ये काम करायची, कारण बहुजन समाजाची झापडं उघडच केलेलं आहे आणि जर पुढं जर काही करायचं असेल तर केवळ आणि केवळ आपल्या चळवळीमुळे ते शक्य होणार आहे। या चळवळीला बळ देण्यासाठी आपण सगळ्यांनी सर्वतोपरी या चळवळीला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करावं। आणि तुम्हाला सांगतो, पुरुषोत्तम खेडेकर साहेब जर या ठिकाणी नसतील आणि ते जर या ठिकाणी राहिले नाहीत तर अशी चळवळ, असा विचार महाराष्ट्रामध्ये देणारा कोणताही माणूस नाही। म्हणून माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे हात बळकट करा आणि त्या अमृत महोत्सवी त्यांचा साजरा होतोय, त्यांना आणखी 100 वर्ष जगण्याचा आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया। आणि सर त्यावेळी सुद्धा आपण तंदुरुस्त राहा, तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो, थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। खूप खूप धन्यवाद साहेब। यानंतर मी आमंत्रित करते शिवश्री माननीय अर्जुनराव खोतकर साहेब, आमदार जालना जिल्हा।